रुपाली चाकणकरांची आज ईडीकडून चौकशी. खरात प्रकरणात व्यवहाराशी संबंधित चौकशीसाठी समन्स. खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नामकरण आवारेला अटक. आज सिन्नर न्यायालयात हजर केलं जाणार. नीट पेपर फूट प्रकरणातील शुभम खैरनारच्या नांदगावातल्या घराची झाडाझडती. कुटुंबियांची देखील चौकशी. सीबीआयकडून 4 तास चौकशी. महाराष्ट्र शासनाकडून काटकसरीच्या उपाययोजना जाहीर. सरकारी वाहनांचा वापर कमी करणं, कार पुलिंग, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, व्हर्च्युअल मीटिंग्स, इतर अनेक बचत उपायांचा समावेश. दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांवरून पुन्हा रणकंदन. विधी समितीकडून 1 महिन्याची मुदत. कठोर कारवाईचा इशारा. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णयाची शक्यता. शिरसाट, जलील यांच्यावर कारवाईची मागणी करणार. बाईक टॅक्सी ॲपवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश. परिवहन विभागाचे पोलीस महासंचालक सायबर गुन्हे विभागाला पत्र. आणि निफाडच्या पूर्व भागात वळीवाच्या पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे कांदा, द्राक्ष बागा आणि चाऱ्याचं मोठं नुकसान.